नमस्कार. GBS किंवा गियाबारे सिंड्रोम या आजारामध्ये कुठल्याही वयाच्या व्यक्तीला अचानक पक्षाघात किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो. काही तासांमध्येच अशा व्यक्तीचं श्वसन देखील बंद पडू शकतं. अतिशय भीतीदायक आणि जीवघेणा असा हा आजार आहे. या आजारासाठी अनेक तपासण्या कराव्या लागतात आणि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं हे आवश्यक आहे. जेवढी लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू, तेवढं त्याचं रिझल्ट चांगले आपल्याला येतात, त्या आजारासाठीचे रिझल्ट चांगले येतात. काही पेशंट्सना सगळी ट्रीटमेंट देऊन देखील 6 महिने, वर्षभर असं रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी लागू शकतं. ह्या आजाराच्या सगळ्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या खूप महाग आहेत. या सगळ्यांवर आम्ही खूप विचार करून समाजातील प्रत्येक घटकाला, गरीब, श्रीमंताला, सगळ्यांना या आजाराची ट्रीटमेंट लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी आता GBS क्लिनिक सुरू केलं आहे. 6 ते 8 तासामध्ये पेशंटला ट्रीटमेंट सुरू करण्यात येईल, सगळ्या तपासण्या करून. आणि याच्यामध्ये खर्चाचा विचार न करता कमीत कमी खर्चामध्ये पेशंट इथे आल्यानंतर फायद्याचा विचार न करता आधी लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करून रिकव्हरी मॅक्झिमम कशी करता येईल याच्यासाठी आमची 16 लोकांची टीम तयार आहे. याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आहेत, पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत, स्पीच थेरपिस्ट आहेत आणि फिजिओथेरपिस्ट आहेत. हे करणारे पेशंटला जो शॉक झालेला असतो ते मॅनेज करणारे काउन्सिलर आहेत. हे सगळं करून पेशंटला लवकरात लवकर बरं करून कसं घरी पाठवता येईल असा आमचा प्रयत्न राहील. आणि अशा पेशंटला समजा 6 महिने, वर्षभर काही रिहॅबिलिटेशन लागणार असेल, ती देखील आमची टीम अर्ध्यापेक्षा कमी खर्चामध्ये करेल. ही व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे. कृपा करून याचा सर्वांनी फायदा घ्यावा. थँक्यू. हार्ट अटॅक, स्ट्रोक असे तर आपल्याला माहितीच असतात आणि याच्याविषयी बरीच माहिती सगळ्यांना युजली असते. कॅन्सरची भीती वाटते, काही ज्याच्यानी लवकर जीव जातो अशा काही तरुण वयात होणाऱ्या आजारांची भीती वाटते. पण थ्रूआउट मेडिकल करिक्युलम जर शॉकिंग कुठला आजार एखाद्या मेडिकल स्टुडंटला शिकायला मिळत असेल, म्हणजे हा वाचल्यानंतर, हा ऐकल्यानंतर, हे शिकवल्यानंतर आम्ही थोडेसे हादरून जातो, असा आजार म्हणजे जीबीएस किंवा याचं प्रोनाउन्सिएशन जे मराठीमध्ये आपण करतो, गिया बारे सिंड्रोम. गिया आणि बारे हे 2 फ्रेंच सायंटिस्ट, त्यांच्या नावावरून हे आलेलं आहे. GBS किंवा गियाबारे सिंड्रोम हा अत्यंत भीतीदायक आजार याच्यासाठी आजही आहे की हा कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. अगदी सकाळी चालणारा फिरणारा माणूस 3 तासामध्ये ICU मध्ये असू शकतो. याच्यामध्ये वयाचं काही बंधन नाही. लहान मुलांनाही होऊ शकतो, एल्डरली लोकांनाही होऊ शकतो आणि याच्याविषयी अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत. आणि जेव्हा असा आजार होतो तेव्हा अनेक याचे फॅसेट्स, ऍस्पेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये जेवढा पेशंट गांगरून जातो, घाबरून जातो, तेवढ्या डॉक्टरांनाही काळजी घ्यावी लागते, कारण बरेच गैरसमज याच्याविषयी पसरलेले आहेत. हा आजार होतो कशामुळे? तर अनेक प्रकारचे व्हायरसेस याच्या युजली जेव्हा आपल्याला इन्फेक्ट करतात, त्या व्हायरसेसमुळे आपली प्रतिकारशक्ती जेव्हा प्रोटीन तयार करायला लागते टू फाईट दोज व्हायरसेस, हे प्रोटीन कधी कधी स्वतःच्याच शरीरातल्या नर्वस सिस्टीमवर, नर्व्हवर अटॅक करायला लागतं. याला आपण ऑटो इम्युन डिसीज म्हणतो. आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याच विरुद्ध वागायला लागते, त्याला आपण ऑटो इम्युन डिसीज म्हणतो. संधिवात किंवा हायपोथायरॉइडिझम ही याची इतर माहीत असलेली उदाहरणं आहेत. GBS मध्ये हा प्रकार मिनिटांमध्ये किंवा तासांमध्ये होऊ शकतो आणि हातापायाच्या नसा डॅमेज व्हायला लागतात. तसंच श्वसनाचे स्नायू जे आहेत, त्यांना पुरवठा करणाऱ्या नसा डॅमेज व्हायला लागतात. चेहऱ्याचे, गिळण्याचे हेही स्नायू डॅमेज व्हायला लागतात आणि हा सगळा प्रकार काही मिनिटात किंवा तासांमध्ये होतो. कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी नावाचा एक बॅक्टेरियम, एक प्रकारचा जीवाणू, तसेच अनेक प्रकारचे विषाणू, EBV, एप्स्टीन बार व्हायरस, सायटोमेगालो व्हायरस आणि इतर अनेक प्रकारचे व्हायरसेस, यांच्यामुळे GBS ची प्रोसेस ट्रिगर होते शरीरामध्ये. या व्हायरसमुळे डायरेक्टली GBS होत नाही, पण या व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे जे शरीरात प्रतिकारशक्तीचे चेंजेस होतात त्याच्यामुळे GBS होतो. आणि हा गैरसमज आहे की फक्त व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतो. काही वेळेला वॅक्सिन्स, कोविड वॅक्सिनमुळे किंवा सार्स वॅक्सिनमुळे, बर्ड फ्लूच्या वॅक्सिनमुळे, स्वाईन फ्लूच्या वॅक्सिनमुळे, इन्फ्लुएन्झा वॅक्सिनमुळे अनेक वेळेला GBSच्या साथी आल्याची उदाहरणं जगभरात आहेत, तशी भारतात देखील आहेत. नुसतं वॅक्सिनच नाही, काही प्रकारच्या वॅक्सिनमध्ये होतं असंच नाही, तर कॅन्सरची थेरपी ज्यांना चालू आहे, केमोथेरपी ज्यांना चालू आहे, ज्यांना टॅक्रोलिमस नावाच्या औषध किंवा तत्सम औषधं चालू आहेत, अशांना देखील GBS होऊ शकतो विदाऊट एनी व्हायरल ऑर बॅक्टेरियल इन्फेक्शन. असंच नाही की ज्यांना प्रतिकारशक्ती थोडीशी कमी आहे, अशा एल्डरली लोकांना मोठ्या सर्जरी नंतर, बायपास सर्जरी झाली, हिप रिप्लेसमेंट झालं किंवा ऑर्थोपेडिक सर्जरी, पॉलिट्रॉमा, मोठं ऍक्सिडेंट यानंतर देखील GBS होऊ शकतो. दरवेळेला एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन डॉक्युमेंट करता येत असं नाही. यंग पीपलमध्ये ज्यांना सर्जिकल किंवा कॅन्सर अशी काही रिस्क नाही, अशांमध्ये युजली
हे इन्फेक्शन पाण्यातनं होतं, पण त्याहून भयानक एक प्रकार आजकाल सुरू झालेला आहे आणि सुदैवानं सुप्रीम कोर्टानं रिसेंटली त्याच्यावर थोडस आळा घातलेला आहे त्याला. तो म्हणजे क्विक डिलिव्हरी सिस्टम. एखादा पिझ्झा 20 मिनिटात जर डिलिव्हर होत असेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू, तर त्या पिझ्झावरचं चिकन किती शिजत असेल? चिकन शिजायला आपल्या घरी किंवा कुठली भाजी शिजायला आपल्या घरी कमीत कमी 15-20 मिनिटं मिनिमम लागतात विथ ॲट हाय टेम्परेचर. तुम्ही 10 मिनिटात आणि 5 मिनिटात आणि 7 मिनिटात जर डिलिव्हरी करणार असाल तर किती शिजत असेल अन्न? ते नुसतं चिकनच नाही, चीज म्हणा किंवा ब्रेड म्हणा, असं आधी अर्धवट शिजवून ठेवलेलं अन्न किंवा नीट न शिजलेलं अन्न जेव्हा खाण्यात येतं तेव्हा अनेक प्रकारचे इन्फेक्शन होतात. रोड साईड जे काही इतके सारे मोमोज म्हणा, चायनीज म्हणा, भेल म्हणा, इतर काही जे स्टॉल्स लागलेले असतात यांच्यामध्ये स्वच्छतेची काहीही काळजी घेतली जात नाही. हे एक मेन कारण आहे. आपण नुसतं पाण्याचे टँकर किंवा यांना ब्लेम करून अर्थ नाही. या क्विक डिलिव्हरी सिस्टम्स जे आहेत, झोमॅटो आहे किंवा ते स्विगी आहे, यांचे जे किचन्स आहेत, क्लाउड किचन्स, यांची तपासणी रेग्युलर व्हायला पाहिजे, तर जीबीएस थोडं बहुत आटोक्यात येऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये 2,500 ते 3,000 जीबीएसच्या केसेस अॅन्युअली होतात. पुण्यामध्ये साधारण 400 केसेस अॅन्युअली म्हणजे वर्षाला जीबीएसच्या होतात. याच्यामध्ये आणखी एक फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, येत होता आतापर्यंत. तो म्हणजे जीबीएसचं जे औषध आहे, दोन ग्रॉस ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात. एक IVIG म्हणून ऑप्शन आहे, हे खूप महाग आहे, 2.5-3-4 लाखापर्यंत त्याची किंमत जाते. अनेक कंपन्यांचे वेगवेगळे रेटचे आहेत, पण मिनिमम 2.5 लाख रुपयाचा खर्च येतो. आणि दुसरा आहे डायलिसिसचा एक प्रकार ज्याला आपण प्लाझ्मा फेरेसिस म्हणतो. दोन्ही ऑप्शन 2.5-3 लाखाच्या वर याचा खर्च आहे. एवढा पैसा घेऊन कोण हॉस्पिटलला येतं? जेव्हा पेशंट हॉस्पिटलला येतो तेव्हा पहिल्या दिवशी जीबीएसचं डायग्नोसिस निश्चित करण्यासाठी एक तर न्यूरोलॉजिस्ट असायला लागतो, इंटेन्सिव्हिस्ट असायला लागतो, कार्डिओलॉजिस्ट तिथे अवेलेबल असायला लागतो कॉम्प्लिकेशन हँडल करायला, पल्मनरी स्पेशालिस्ट, रेस्पिरेटरी स्पेशालिस्ट लागतो. हे सगळे एका ठिकाणी एका वेळेला अवेलेबल असणं हीच पहिली अडचण आहे. जीबीएसचं डायग्नोसिस कन्फर्म करण्याकरता एकूण 22 कमीत कमी तपासण्या करायला लागतात. त्याच्यात MRI येतो, नर्व कंडक्शन येतं, पाठीतनं पाणी काढण्याची तपासणी येते. हे कोणाला साधारण परवडण्यासारखं नाही, मध्यम वर्गीयाला देखील हे परवडण्यासारखं नाहीये. पहिल्या दिवशीचाच खर्च जेव्हा दवाखान्यात 5 लाख, 3 लाख, 4 लाख असा होणार असतो, पेशंट घाबरून जातो आणि त्यात संशय पण यायला लागतो पेशंटला की डायग्नोसिस बरोबर आहे का, हे कन्फर्म करायला पाहिजे का, हे उपचार सांगतायत ते बरोबर सांगतायत का, व्हेंटिलेटरची गरज आहे का, याच्यामध्ये अनेक डिलेज व्हायला लागतात. तपासण्या सगळ्या एकाच ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नसल्या तर इकडे या हॉस्पिटलमध्ये रक्त पाठवा, त्या हॉस्पिटलमध्ये MRI ला पाठवा, इकडे नर्व कंडक्शन करायला पाठवा, न्यूरोलॉजिस्टला तिकडून बोलवा. याच्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये, तालुका प्लेसेसमध्ये अँड इव्हन पुण्यामध्ये, PCMC पुण्यामध्ये देखील लहान लहान हॉस्पिटल्समध्ये पेशंट बऱ्याच वेळेला होल्ड केला जातो. होल्ड केला म्हणजे जीबीएस सस्पेक्टेड आहे पण न्यूरोलॉजिस्ट उद्या येऊन तपासतील, तपासण्याचे रिपोर्ट परवा येतील, मग त्यामध्ये ट्रीटमेंट डिले होतो आणि ट्रीटमेंट डिले झाला की तेवढे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. 24 तासाच्या आत रेस्पिरेटरी पॅरालिसिस होऊन जीबीएसचे पेशंट जाण्याचे अनेक उदाहरणं आहेत. भारतामध्ये याची मॉर्टॅलिटी 25 वर्षापूर्वी म्हणजे जीबीएस झाला तर 100 पैकी 30 लोक आधी दगावत होते, आता ती कमी होऊन 10-15 पर्यंत आलेली आहे. फॉर्च्युनेटली या सगळ्या प्रकारामध्ये जी ग्लोबल स्टँडर्ड केअर आहे ती आता पुण्यामध्ये अवेलेबल आहे. ज्युपिटरला देखील ती अवेलेबल होती. आम्ही सरकारी दवाखान्यातच शिकलो, गरीब पेशंटचं आम्हाला देखील पाहवत नाही. जेवढं एखाद्याला म्हणजे 3 लाख 4 लाख रुपये ही वाक्याची बाहेरची गोष्ट असते. पेशंट जेव्हा इथे येतो तेव्हा त्याला आपण कमीत कमी खर्चात देऊ शकतो का ट्रीटमेंट, त्याला डिले कमी करू शकतो का, त्याला पैशासाठी अडवलं जाऊ नये असं पाहू शकतो का, त्याला जो खर्च होतोय त्याच्यामध्ये आपण कुठे आटछाट करू शकतो, या सगळ्यावर गेले वर्षभर आम्ही खूप विचार करत होतो. डॉक्टर पाटणकर सर आमचे CEO, हेमंत सरांचा गायडन्स, शिवराज हुंगे आमचे सगळ्या इमर्जन्सीज अटेंड करतात. आम्ही सगळ्यांनी बसून मग आम्ही हॉस्पिटलला प्रपोज केलं की आम्हाला अशा करायची इच्छा आहे की पेशंट जे जीबीएसचे येतात त्यांना 6 ते 8 तासामध्ये, पेशंट आल्यापासून 6 ते 8 तासामध्ये सगळ्या तपासण्या पूर्ण करून त्यांना IVIG किंवा प्लाझ्मा फेरेसिस ची ट्रीटमेंट ही सुरू करता आली पाहिजे. आपण 1 तासही त्याच्यात वाया घालवला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला किट दिले, त्याच्यामध्ये जसं कोड ब्लू असतो हार्ट अटॅकसाठी किंवा इतर काही कोड्स असतात, तसं आम्ही जीबीएस कोड आता तयार केलेला आहे. आणि पेशंट कॅज्युअल्टीमध्ये आल्यानंतर 6 तासाच्या आत त्याच्या सगळ्या तपासण्या होऊन ICU मध्ये त्याच्यासाठी बेड रिझर्व्ह होऊन त्याला सगळ्या कन्सल्टंट्सनी, न्यूरोलॉजिस्टनी, सिनियर कार्डिओलॉजिस्टनी पाहून इंटेन्सिव्हिस्टच्या उपाय म्हणजे कन्सल्टेशन नंतर लगेच लागत असेल तर व्हेंटिलेशन आणि लागत असेल तर IVIG किंवा डायलिसिस हे सुरू करणं, हे आमचं ही सिस्टम आम्ही आता सेट केलेली आहे. आणि कुठलाही पेशंट जीबीएसचा कॅज्युअल्टीमध्ये आला तर विदिन 6 to 8 hours वी कॅन स्टार्ट विथ IVIG विदाउट एनी डिले.